जवरी माय मी माती खाल्ली नाही. तुकोबाराकडे उभा होते. तुकोबारानं पाहिलं काय नवलंय. सगळ्या जगाचा मालक आहे कोण? देव. तुम्ही आलात का आणले सांगा बरं. तुम्ही कीर्तनाला आलात का आणले? शबास आणले. कुणी? स्वामीनं. आणायचं काम त्यांच्याकडेच आहे. बसवायचं काम त्यांच्याकडेच आहे. बसल्या बसल्या पुल्ल्याला गुदाड येत बसून कीर्तन ऐकत ऐकत सतरंजीच्या द्वारे उपसायला देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. सगळी सत्ता स्वामीची आहे महाराज, हे का नाही? देवाची सत्ता आहे. मग येण्याचं सामर्थ्य नाही. सगळं जग त्यांच्या बंधनात आहे. सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा देव एका गोकुळातल्या सामान्य यशोदा नावाच्या बाईला माय म्हणायला म्हणे यशोदेशी माता. बरं आई म्हणणारा कोण आहे? विश्वाचा जनिता विठोबा कुमार. पालन पोषण करणारा देव एका यशोदेला माय म्हणायला विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. का म्हणायलाय? आईसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत आकर आकेलो. माती दिसली नाही, जीभ दिसली नाही, दात दिसले नाहीत. काय दिसलं मग? अनंत ब्रह्मांडी उदरी हरी हा बालक नंदा घरी. नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे खोडे. ऐका, एक खोडी सांगून थांबू आपण आता. एकच खोडी. भगवान परमात्मा मोठे झाले, गोकुळात चोऱ्या करू लागले, गवळण येऊ लागले. यशोदेकडे घराने सांगू लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. एके दिवशी केली आणि बाई खोडी, गाई वासरे रानात सोडी. भर रस्त्यावरी लोक हसती सारी. यशोदे आवरी आवरी आपुला काना नाशिवल्या आमुच्या सुना. यशोदे तुझ्या कृष्णाला सांग, रात्री माझ्या मंदिरी आला, दारी निजला होता म्हातारा. आला बघ, दही दूध खाल्लं बघ, खाल्लं ते खाल्लं. रिकामा टियारा सासऱ्याच्या डेअरीवर फोडलाय. म्हणजे सासर सरकारी दवाखान्यात ऍडमिट आहे. आवड यशोदे सामना बाळाला बाळाला कोटवरी सोसू धिंगाणा. यशोदे सांग तुझ्या कृष्णाला. यशोदा म्हणे हो का ग, माझ्या लेकरावर घरानं घेऊ नका, माझं लेकरू तसं नाही. मग निष्काम निराळा. माझं लेकरू कसं आहे? निष्काम आहे. माझं लेकरू कसं आहे? बाळ सगुण गुणात बाळ दिसतंय गोजिरवान. काय सांगता घराने गे माझं लेकरू तसं नाही. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आड घेता माझ्या बाळा. तुम्ही धाराशिवच्या नारी गे गोकुळच्या वेडा, याला नाही दुसरा जोडा.
विठ्ठलाची संगत सोडावी गोकुळच्या नावी. माझं लेकरू तसं नाही. गवळीने सांगितलं धरून दाखवा तरी स्वस्थ होते. ही गवळण जाऊ लागली घराकडे पण वाटेन बोट मोडायली. मनातल्या मनात बुटबुट करायली. पुढून म्हातारी गवळून येत होती. तिनं बघितलं ए कुणाला शिवाय दिलीच ग. काय सांगू आत्या काय झालं. ते यशोदेचं कार्ट नाही का यशोदेचं पोरग लय बाई चोरट है का नाही. ती कार्ट आलत घरी दही दूध खाल्लं यशोदेला आवर म्हणून सांगायला गेले. काय म्हणले यशोदा धरून दाखवा म्हणून. आता ह्या पुढच्या गवळीनं ग बसव का. ती म्हणली अगं येऊ जा ना तुमच्या घरी. त्याची काय हिंमत आहे म्हणे माझ्या घरी यायची. देव म्हणले प्याद्या हिचा मोबाईल नंबर आणि घर नंबर लिहून घरी यायची. बघतो म्हणे हिला. संध्याकाळी त्या गवळणीला झोपू दिलं. 12:30 वाजता देव तिच्या घरात आले आणि तिच्या इनीची आणि नवऱ्याच्या दाढीची काठ बांधली. एके दिवशी केली याने बाई खोडी दाढी विणीची गाठ बांधली. दिली गाठ बांधून. आता धाराशिवात कसं आहे सकाळी लवकर गवळणी उठतात का गवळी उठतात कसं आहे तुमच्याकडं. आधी कोण उठतंय गवळी का गवळणी. गवळणी चांगली गोष्ट आहे वा आहे का नाही. धन्यवाद बघा इथल्या सगळ्या मायेला आहे का नाही. आमच्या लातूरला तसं नाही हो. अगोदर आम्हाला उठावं लागतंय वतल पेटवावं लागतंय पाणी तापवावं लागतंय आंघोळ करावं लागतंय गॅस पेटवावं लागतंय कॉफी करावं लागतंय आणि मग घेऊन जावं लागतंय प्लीज 1 कॉफी. अजून एक बोलू का माफी मागून बोलतो बरं सगळ्याला तुमचं लेकरू म्हणून बोलतो. धाराशिवात बाया नवऱ्याला आवाजाव बोलतात का तुला बोलतात. आवाजाव चांगली गोष्ट आहे बघा कौतुक आहे. खरंच आवाजाव बोलत जा बरं पतीला होय व ये व पप्पीचे पप्पा छकेचे पप्पा गुंडेचे पप्पा यम्मीचे पप्पा बोलत जा. अरे तुला बोलत जाऊ ना विनाश कुठं होत रे काला. काय करावं बरं सांगा. पत्नीला शोभा पतीमुळे आहे का नाही. शोभा कोणामुळे पतीमुळे. म्हणून हीच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे देवळात आलं माळा घातल्या घरी नवऱ्याला अरे तुला बोलायला बाया घरी नवऱ्याला आणि दिल्लीत मी सांगत नाही शास्त्र सांगतंय. जिवंतपणी बाया नवऱ्याला आंघोळ घालीत नाही आणि पुन्हा भितडाचं उचलून दारात आले पुन्हा घेतात मला एक तांब्या वतो द्या. पुन्हा वतल्याला तांब्या उपयोगाचा नाही आहे तोपर्यंत सेवा करा. पितृ वचन सेवा पती. पतीची सेवा पत्नीनं करणं म्हणजे स्वामीची सेवा केल्याचं पुण्य लागतंय विठ्ठला.